व्यावसायिक सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत सरकारकडून अनेक दावे होत आहेत, तरी मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला रोज जेवढ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे अनेक मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट समोर पुढील 3 ते 4 दिवसानंतर काय करावे असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान नागपूरच्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटने सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी चुलीवर जेवण बनवण्याची पर्यायी योजना आखली आहे। दरम्यान सावजी जेवणासाठी ओळखल्या जाणाऱ्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटमध्ये 25% पदार्थही चुलीवर तयार होतात आणि त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका या रेस्टॉरंट मालकांनी घेतली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक जो सिलेंडर आहे, कमर्शियल सिलेंडर, त्याचा एक पुरवठा जो आहे तो बाधित होत आहे आणि त्यामुळे फार्म हाऊस किचन सारखे जे मोठे रेस्टॉरंट्स आहेत त्यांना काहीशी अडचण व्हायला लागली आहे। श्रीकांतजी, सध्या रोज किती सिलेंडर्स लागतात आणि तेवढ्या प्रमाणात ते सिलेंडर तेवढे मिळत आहेत का? अभी फ़िलहाल तो चालू है, 2 सिलेंडर लगते हैं हमको डेली, लेकिन आने वाले समय में वो 2 अगर नहीं मिल पाएंगे तो बहुत ज़्यादा अड़चनें आ सकती है। रोजचे तुम्हाला जेव्हा 2 सिलेंडर लागतात आणि पुढील काही दिवसात ते मिळू शकणार नाही तर मग त्याच्यासाठी काही प्लान तयार केला आहे? कारण उसके लिए इतना बड़ा स्टाफ हमारे साथ में है, इतने लोगों का रोजगार है, हम लोग आधा खाना हमारा चूल्हे पे बनाते हैं, कुछ मेनू हमको तो डिडक्ट करना पड़ेगा जो हम दे सकते हैं और जो चूल्हे पे बन रहा है वो तो हम चालू रखेंगे, लेकिन सिलेंडर की जो स्पीड और सारी जो चीज़ें जितने मिनट में हम खाना दे पाते हैं वो शायद चूल्हे पे बना के फ्राई पैन चला के हम नहीं दे पाएंगे। वॉर के कारण ऐसा लग रहा है कि हम वापस स्टोन एज में जाने वाले हैं। हम लोग ट्रेडिशनल मेथड्स ऑफ कुकिंग की तरफ में स्विच हो जाएंगे, पर ये एक बहुत बड़ी मुश्किल की भी बात है क्योंकि इतने बड़े स्टाफ को लेके जहाँ पे हमारा इतना ज़्यादा फ्लो है कस्टमर्स का, सर्विस एफिशिएंसी इफेक्ट हो सकती है, हमारी सर्विस की स्पीड इफेक्ट हो सकती है। जो गैस पे खाना बना रहे हैं तो जितने टाइम में आप सर्विस दे सकते हैं चूल्हे पे वो प्रॉब्लम होती है। ऑफ कोर्स वो टाइम इफेक्ट होगा, जो कस्टमर्स की भी कंप्लेंट आ सकती है आने वाले समय में, क्योंकि हम स्पीड कंट्रोल नहीं कर सकते, फ्लेम कंट्रोल नहीं कर सकते। आम्ही जे काही जेवण बनवत आहोत ते बरोबर आम्ही बनवू शकणार नाही आणि काही डिशेस कॅन्सल होते, त्याच्यामुळे काही लोकांचा रोजगार पण जाऊ शकतो। तर हे सर्व दिक्कती अगर सिलेंडर नाही मिळतील तर येऊ शकतात हे सामोरं। पुढे जर सिलेंडर मिळाले नाहीत तर नक्कीच लाकडावर आणि चुलीवर जेवण बनवण्याचं प्रमाण जो आहे तो यांना वाढवावा लागेल, कारण रेस्टॉरंट बंद करायचं नाही आहे आणि जर सिलेंडर मिळणार नाही तर हा एक उपाय आहे। मात्र जे ओपन रेस्टॉरंट आहेत त्यांनाच तो उपाय जो आहे तो लागू होऊ शकतो। जे क्लोज्ड रेस्टॉरंट आहे त्यांची अडचण जी आहे ती चुलीवरच्या जेवणातून सुटू शकत नाही। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।